गुड मॉर्निंग मंडळी सर्वांना. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार. सकाळी लवकर उठून घेतले. थंडी खूप आहे, चेहऱ्यावर खूप पिंपल्स पण होत आहे थंडीच्या दिवसात. काय माहिती काय होतात, कमेंट करून नक्की सांगा यावर काय उपाय करायचे म्हणून. तर आंघोळ वगैरे उठून घेतली, केस वगैरे धुवून घेतले, देवपूजा वगैरे करून घेतली. इकडं राहुलसाठी चपात्या, रात्रीच्या चपात्या होत्या तर मग कणिक नाही भिजवलं, त्याच चपात्या तळून देते म्हटलं. चपाती छान लागतात तळून चपात्या, थोडंसं तेलामध्ये. ऑइली वगैरे नाही होत, मस्त लागतात क्रिस्पी. इकडं चपात्या तळून घेत आहे. इकडं चहा पण झालेली आहे, चहा देऊन दिली त्यांना, नाश्ता दिला. नाश्ता वगैरे देऊन झाला. मग इकडं मी कपडे भिजत टाकले होते. आज 2 चादरी पण होत्यात, ब्लँकेट वगैरे. कपडे वगैरे धुवून झाले, कामं झाली. इकडे रांगोळी वगैरे काढून घेतली. आज काय माहिती प्रिशा पण झोपली आहे. उठली होती सकाळी पण परत झोपली, अजून नाही उठली आहे. 10 वाजले तरी. मी इकडं दूध वगैरे तापवून घेतलं. इकडं पूजेची मांडणी वगैरे करून घेतली मी. हे बघा, पूजा वगैरे व्यवस्थित सर्व मांडून घेतली महालक्ष्मीची. पूजा वगैरे सर्व मांडून झाल्यावर इकडं पोथी वाचून घेतली, कथा वाचून घेतली महालक्ष्मी देवीची. प्रसन्न वाटतं पूजा वगैरे केल्यावर. आज 3रा गुरुवारी. 4थ्या गुरुवारी आपण व्रताची पूर्ण उद्यापन करू शकतो. अमावस्या वगैरे नाही आहे, अमावस्या शुक्रवारी आहे. काही लोकांना माहीत नाही म्हणून सांगून देते. इकडं पूजा वगैरे उरकली माझी. इकडं देवीची माफी मागून घेतली, तर काही चूकभूल झाली असेल तर माफ करून द्या देवी माता. त्यानंतर सर्व कामं वगैरे उरकले, देवीची पूजा पण झाली, कथा वगैरे पण वाचून झाली. इकडं मी रेडी झाले. राहुलने आणलं होतं गुलाबाचं फूल, मग लावून घेतलं मी केसांमध्ये, मस्त रेडी वगैरे झाली. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मंडळी. तोपर्यंत बाय बाय.